पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। जंगलात प्राण्यांची शिकार करायला जाणे यावर कायदेशीर बंदी आहे। प्राण्यांची शिकार करणे हा गुन्हा असून मात्र तरीही लपून छपून शिकार करण्याचे प्रकार घडत असतात। अशाच एका शिकार प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे बंदुकीतून सुटलेली गोळी शिकारीला आलेल्या सहकार्यालाच लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। सचिन सुभाष मरगज वय वर्ष 28 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। सहकार्यासोबत शिकारीला गेलेले असताना शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी लागून सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले येथील सचिन सुभाष मरगज वय वर्ष 28 या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी घडली। मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला। या प्रकरणी सिप्रियान अँथोनी डांटस वय वर्ष 35 राहणार कोलगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। काल सकाळी 9:30 ते 11च्या सुमारास ही घटना घडली। मृत युवकाचा मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता। गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह स्थानिकांनी घेतली होती। मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळावर तपास सुरू होता। यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन मरगज व सिप्रियान डांटस हे काल शुक्रवारी सकाळी ओवळीये या ठिकाणी शिकारीला गेले होते। सिप्रियान हा बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने उभा होता, तर सचिन हा जंगलात हकारा देण्यासाठी गेला होता। जंगलातील झुडपामध्ये हालचाल झाल्याचं दिसून आल्याने सिप्रियान यांनी त्या दिशेने गोळी झाडली। यावेळी काही लांडोर पक्षी उडून बाजूला गेले व त्याच वेळी आई ग अशी किंचाळी ऐकू आली। त्यामुळे सिप्रियान यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता सचिन मरगजच्या शरीरात गोळी घुसल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेला दिसून आला। त्याच्या तोंडावर तसेच छातीत छर्रे घुसले होते। त्यात अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।